हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन। आता या स्लीव्जची खूप फॅशन चालू आहे, तर ही अशा पद्धतीने ही स्लीव्ज असणार आहे। एक मी बनवून घेतलेले आहे, आता दुसरी आपण कशी बनवायची ते पाहूयात। तर यासाठी मी जेवढं स्लीव्जचं माप आहे त्यापेक्षा डबल कापड घेतलेलं आहे मेन ब्लाऊजचं, ज्याचे आपल्याला प्लेट्स बनवायचे आहेत। आणि हे असं मधोमध सेंटरला फोल्ड करून घेतलेलं आहे। आता सेंटरला फोल्ड केल्यानंतर आपण सगळ्यात आधी सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे, कारण आपण ज्या प्लेट्स टाकणार आहोत त्या सेंटरपासूनच। तर आता सेंटर पॉईंट काढल्यानंतर ह्या पहा असा आखून घेतला आहे सेंटर पॉईंट। आता या सेंटर पॉईंटच्या बाजूने 2-2 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत। इथे पहा मी 2-2 इंचावरती अशा 3 मार्किंग केलेले आहे। तसंच सेंटर पॉईंटच्या तिकडच्या बाजूनही मी अशा पद्धतीने 2-2 इंचावरच मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्या की आता वरच्या बाजूनही सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे। सेंटर पॉईंटपासून तिकडच्या बाजूने 2 इंच मार्किंग करायच्या 3 वेळा आणि या बाजूलाही 3 वेळा मार्किंग करायचे आहे। ही अगदी साधी सोपी सुटसुटीत पद्धत आहे। अजूनही एक पद्धत आहे, पण ती थोडीशी अवघड वाटते, म्हणून मी तुम्हाला समजावं म्हणून ही खूप साधी सोपी पद्धत सांगत आहे। आता सेंटर पॉईंटपासून आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहोत। तर आता इकडच्या बाजूने मी तुम्हाला आधी प्लेट्स टाकून दाखवते। सेंटर पॉईंट असं मधोमध ठेवायचा आहे आणि हे जे 2 इंचाचं मार्जिन आपण देऊन मार्क केलेलं आहे त्याबरोबर अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची। प्लेट्स धरताना तिरकस धरायचं आहे। आता इथं सिल्कचं कापड आहे, त्यामुळे प्लेट्स असं व्यवस्थित पकडता येत नाही आहे। तुम्हाला हवं तर मी पेपर पॅटर्नवरही करून दाखवेल की कशा पद्धतीने करायचे। अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूच्याही या 3 प्लेट्स आहेत त्याही बरोबर सेंटर पॉईंटवरती घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने पुन्हा ह्या तिन्ही प्लेट्सही यावरतीही शिलाई मारून घ्यायची आहे। आता खालच्या बाजूने प्लेट्सचं शिलाई मारून झाल्यानंतर वरच्या बाजूनही त्याच प्लेट्स व्यवस्थित टाकायच्या आहेत। पण आता वरच्या बाजूला मात्र जो सेंटर पॉईंट आहे त्या पॉईंटवर प्लेट्स नाही घ्यायच्या, तर सेंटर पॉईंटपासून आपण जे 2 इंचावर एक मार्क केलं होतं तिथून प्लेट्स टाकायला सुरुवात करायची। अशा पद्धतीने अशा तिरक्या धरून या तिन्ही प्लेट्स अशा व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूने। आता इकडच्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने प्लेटची तोंड मात्र सेंटर पॉईंटकडे असली पाहिजे। तिकडे दोन्ही साईडच्या प्लेटची जी तोंड आहे ती सेंटर बाजूकडे पाहिजे। आता या प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपण जे मेन स्लीव्जवरती अस्तरवरती स्लीव्जचं कटिंग केलेलं आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे, सेट करायची आणि सेंटर पॉईंट स्लीव्जच्या सेंटर कटवर येईल असं पाहायचं आहे, व्यवस्थित सेट करायचं आहे। आणि मग आता ही आपण स्लीव्ज अस्तरला जोडून घेणार आहोत। प्लेट्स व्यवस्थित सेट करायच्यात, कारण आता आपण प्लेट्स टाकल्यामुळे हे जे प्लेट टाकलेलं कापड आहे ते तिरकं होतं खालच्या बाजूने, पण आपण जे स्लीव्ज व्यवस्थित कटिंग केलेली आहे अस्तरवरती त्या अस्तरवरतीच शिलाई मारायची आहे। काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि योग्य फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे। या शिलाई मारताना प्लेट्स पण व्यवस्थित करून घ्यायच्यात। आता हे सिल्कचं कापड आहे, इथे जर कॉटन वगैरे असतं तर प्लेट्स आहेत अशाच राहिल्या असत्या, पण तुम्ही शिलाई मारताना जर व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह जर पकडून शिलाई मारली तर योग्य अशा प्लेट्स दिसतील। किंवा तुम्ही हवं तर अगोदर प्रेस करून घ्या आणि मग अस्तरचं कापड जोडून घ्या। तर आता मी इथं प्रेस न करता योग्य फिनिशिंगसह व्यवस्थित पकडून इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे, तरीसुद्धा खूप छान असा स्लीव्जचा आकार आलेला आहे आणि अस्तर मी पूर्ण जोडून घेतलेलं आहे। आता हे पूर्ण अस्तर जोडून झालं की त्यानंतर आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता आता हे जोडून झालेलं आहे आणि आता उरलेलं जे ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे तिरकं वगैरे ते मी इथे कट करून घेते। हे पहा अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचं जे योग्य फिनिशिंगसह जेवढी स्लीव्ज आहे त्या पद्धतीने इथे कट करून घेतलेलं आहे। आता आपण या स्लीव्जला खालच्या बाजूने पट्टी लावणार आहोत। तर ती पट्टी लावण्यासाठी मी इथं साडीचं थोडंसं मिसमॅच म्हणजे साडीचं कापड घेतलेलं आहे, जेणेकरून पट्टीला थोडासा वेगळा कलर यावं। हा डार्क ब्लाऊजचं कापड आहे आणि हे फेंट जे दिसतं आहे ते साडीचं कापड आहे। तर ते मी जवळजवळ 3.5 इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे आणि सुईची बाजूवरती ही स्लीव्जची बाजू अशी ठेवली आहे आणि एक अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारलेली आहे। त्यानंतर ही पट्टी आहे ही अशा पद्धतीने आतल्या बाजूने घ्यायची आणि
जे काही स्लीव्जचं कापड आहे ते खालच्या बाजूने पट्टीच्या बाजूकडून ठेवून त्यावरती एक दाबटीप मारून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने दाबटीप मारून घेतली की त्यानंतर आता ही जी पट्टी आहे ही व्यवस्थित आहे की नाही एकदा चेक करायची. थोडी कमी जास्त असेल तर सारखी करून घ्या. त्यानंतर अर्धा इंच कापड घेऊन ही पट्टी दुमडून घेत आहे. आता मी ती पट्टी मुद्दाम जास्तीची घेतलेली आहे कारण मला थोडीशी जाडसर पट्टी हवी आहे. तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही 1.5 ते 2 इंचापर्यंत पट्टी घेऊ शकता. आता मी ही पट्टी डबल फोल्ड करून अशा पद्धतीने ठेवलेली आहे. अशा पद्धतीने त्यामुळे काय होतं की जी पट्टी आहे ती थोडंसं जाडसर होते आणि स्लीव्जलाही छान असं व्यवस्थित लूक येतो. तर आता ही पट्टी मी पूर्णपणे अशी जोडून घेतलेली आहे. अशा पद्धतीने स्लीव्ज डिझाईन पूर्ण झालेले आहे आणि वरच्या बाजूने योग्य फिनिशिंग द्यायची आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता हे पहा, फ्रंट आणि बॅक साईड, फ्रंट आर्महोल बॅक आर्महोल अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज बनवून तयार झालेले आहेत.